म्हणजे चिकूचा नवीन खेळ बघा, त्याला असं खेळायला आवडतं. तर ॲड लागले ना, त्या ॲड बघत बसला. याला काल रात्रीपासून ना एवढा ताप आला ना गाईस, अचानक ताप भरला. तिच्या नाकाला बॉल लागलेलाच होता, त्याच्यामुळे विद्युतला ना सर्दी झाली होती. तर ती सर्दी चिकूला झाली. चिकूला सर्दीमुळे अचानक एवढा ताप भरला, थोडंसं कमी झाला. औषध दिलं आहे ना त्याला, तर त्याच्यामुळे आता ताप उतरलाय थोडा, तर तो खेळतोय. मी सॉक्स घालून ठेवले गाईज, कारण की लादी खूप गार आहे ना, त्यामुळे कॉटनचे सॉक्स ठेवलेत घालून. आणि पडायची भीती वाटते म्हणून मी त्याच्या मागे मागे फिरते. चल चल तिथे चल, ये इथे ये ये इथे. नको बाबा, भीती वाटते. बाबू हे घे, हे बघ चिकू. गाईज आमच्या चिकूचा बर्थडे आहे आता 15 तारखेला, आणि आज आहे 11 तारीख. सो 3 ते 4च दिवस राहिलेले आहेत, आणि आमच्या चिकूला ताप आलाय. बिचारा आमचे छोटूशे बाबू, एवढा म्हणजे दुसरा कोण असं खूप रडत बसला. ठीक काय झालं बाबू, काय झालं? नाही ती गाडी चालव ना, गाडी चालव, ही चालव चालू रे. कसं चालवतो. तो 1 मिनिट बाबू, इथे नको, इथे नको. काय नाही काय नाही, चला चला उठा उठा. ची 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 ची. काय विद्युत दादाने बघ काय चिवडा खाल्ला ना. हा वेडा तो. दादू कुठे? चिकू दादू कुठे? दादू आला. विद्युत चिकूच्या मावशी आता ना, त्या गेलेल्या आहेत संडेला सकाळीच लवकर. आणि विद्युत चिकूला पण काल म्हणजे कालच संडे होता, आणि काल रात्रीपासून त्याला ताप आलाय, आणि त्यामुळे मी ब्लॉग पण शूट नाही केला. मला मनच नव्हता करत, कारण बाबू नुसता रडत होता. आता ताप उतरलाय त्याचा, आता खेळतोय म्हणून मला बरं वाटतंय गाईस. सो आता त्याला थोडा भरवून घेते डाळ भात. 8 वाजलेले आहेत, म्हणजे 8:30 वाजायला आलेत आता 8:30 वाजायला आलेत. तर पटकन त्याला जेवायला भरवते, औषध देते. इथे नाही यायचं, नाही यायचं इथे बाबा, लागेल. हे माय यूट्यूब फॅमिली, कशी आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज आता आमच्या चिकूला थोडं बरं वाटतंय, पण तरी आज चिडचिड करतात. आता जेवला हा, सो आता तो झोपेल. त्याला औषध वगैरे दिलाय मी, तर त्याला झोप आली असल्यामुळे तो रडतोय. सो मी आता त्याला झोप. आणि आमचा विद्युत गाईज आता विद्युत जेवतोय, आणि विद्युत आज धडपडून आलाय स्कूलमधून. दाखव विद्युत, विद्युतला लागलाय मार. बघू, आणि हात दाखवायचा. हात बघा गाईज, हे बघा दिसतंय तुम्हाला, आणि पायाला पण लागलाय. आता जेवतोय तो, आणि सकाळी स्कूलमध्ये बघा हा काय बोलून देणार नाही. सो मी नंतरच बोलते तुमच्याशी. काय झालं, काय झालं? झोप आले का? आताच जेवलास ना तू, थोडं खेळ ना. गाईज हा का रडत होता माहितीये का? वॉकर मधून बाहेर काढायला सांगत होता. सो आता त्याला बाहेर काढलं तर खेळतोय बघा कसा. त्याला काही झोप वगैरे नव्हती आली. दादा दादा बाबू, दादा बोल, दादा. हा दे दादाला, दे दे दादा. त्याला असं खेळायला लागतं. कोण कोण नाही खेळत चिकू, दादा खेळत नाही तुझ्यावर. दादाकडून घेतो, पण दादा गेला व घेतो दादाकडून. दोघं भाऊ मॅचिंग मॅचिंग झाले. ए इथे घेऊन ये त्याला बाबू. तर ब्लॉग बघत होती, आणि लगेच आला, आणि माझे बघा हेअरबँड काढला त्याने. कसा आला चिकू, कसा आला तू? अच्छा आला. आणि असं ना बटन लावायचे. थांब थांब थांब, थांबतच नाही. विद्युत आला बघा, त्याच्या हातातून ते घे, डोळ्यात वगैरे घालेले. 2:30 वाजलेले आहेत. माझे हसबंड जेवायला पण आलेले नाहीयेत अजून, तर ते पण येतील आता थोड्या वेळात. आणि परत आलेला आहे चिकू. हा बघा चिकू, चिकू बटन लावा, असे बटन लावा.
गुंड नाही बनायचे आपल्याला. हे बघा असं खेळतं बघा. तर हा झोपेल थोड्या वेळात. त्याला ना वॉकरमध्ये टाकलं ना का तो लगेच रडायला लागतो. मी वॉकरमध्ये यासाठी टाकते तर त्याला जेवण भरवायचं होतं ना म्हणून. आता इथे तिथे पळतो, बसत नाही एका ठिकाणी, म्हणून मी त्यात टाकून मग त्याला जेवायला भरवते. आता जेवलाय वगैरे तर खेळेल थोडा वेळ, मग त्याला झोपवते. नंतर झोपला तरच विद्युतला पण झोपायला मिळेल. हा जाऊन त्याला मारून मारून उठवतो. दे दे मला, दे दे मला, टाळी दे, टाळी दे. अरे वा वा वा. आमच्या चिक्कूचा फर्स्ट बर्थडे आहे. सो आता इथे चालला. इथे आल्यावरती आम्हाला भीतीच वाटते काय, कारण की वरती वगैरे बघा सगळं पडायला आलेलं आहे. सो त्याच्यामुळे मी इथे येऊन नाही देत त्याला. पडायला आलेली आहे. चला तिथे चला, चला बाबू ये ये ये, आपण जाऊ, ये ये लवकर ये. अच्छा इथे नको, इथे नको बाबा, चलो चला. चिकू चिकू आमचं झोपेल. त्याला झोप आलेली आहे तर चोळतोय डोळे, त्याच्यावरूनच समजतं. बघा त्याला झोपूनच देत नाहीये बाबू.